आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या सलग 2 बैठका सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे तहकूब झालेले शहराच्या दैनंदिन विकास कामाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गटतटाच्या राजकारण न करता शहराच्या हितासाठी सर्व सदस्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, अन्यथा पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसारखी मूलभूत कामे ठप्प होतील, असे प्रतिपादन नगराध्यक्षा कलावती माळी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले। नगरपंचायतीची स्थायी समितीची बैठक 21 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती। मात्र अजेंड्यावरील विषय अपूर्ण असल्याचीही लेखी कारण देत सदस्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली। त्यानंतर प्रशासनाने ही बैठक 27 एप्रिल रोजी पुन्हा बोलवली, परंतु याही बैठकीला सदस्यांनी गैरहजेरी लावली। सर्व विषय अजेंड्यावर असायला हवेत अशी मागणी करत सदस्यांनी उपस्थित राहणे टाळल्याने सलग दुसऱ्यांदा बैठक तहकूब करावी लागली। दैनंदिन सेवांवर परिणामाची शक्यता। महात्मा फुले समाज मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा माळी यांनी विकास कामांची यादी सादर केली। त्या म्हणाल्या की 25 मार्च रोजी मुख्याधिकाऱ्यांनी वार्षिक निविदा प्रसिद्ध केल्या आहेत। या निविदांना स्थायी समितीची मंजुरी मिळणे अनिवार्य आहे। ही मंजुरी न मिळाल्यास विकास कामांवर परिणाम होणार आहे। सभेअभावी फिल्टर प्लांटची सफाई आणि गळती दुरुस्ती, TCL पावडर आणि रसायनांद्वारे पाणी शुद्धीकरण आणि गटारीची साफसफाई आणि शहरात नवीन पथदिवे बसवणे आणि विविध कार्यक्रमासाठी मंडप भोजन आणि साऊंड सिस्टीमचे दर निश्चित करणे ही कामे रखडलेली असल्याचं नगराध्यक्षा माळी यांनी सांगितले। नगरपंचायत फंडातील खर्चाचा प्रश्न। निविदेतील दर निश्चित झाले नाही तर नगरपंचायत फंडातून खर्च कसा करावा? शहरातील कचरा आणि पाणी, वीज यांसारख्या 25 ते 30 महत्त्वाच्या विषयांच्या निविदा रखडल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले, असा सवाल माळी यांनी यावेळी उपस्थित केला। राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी मार्ग काढण्याचे आवाहनही त्यांनी केले। शहराचा विकास हा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून संपूर्ण शहराचा असतो। केवळ तांत्रिक कारणे पुढे करून बैठकीला दांडी मारल्याने नुकसान जनतेचे होत आहे। सदस्यांनी सकारात्मक चर्चा करून विकास कामांना गती द्यावी। कलावती माळी या पत्रकार परिषदेला नगरसेवक अर्जुन भिल्ल, पुष्पाताई सोनवणे, प्राध्यापक दीपक माळी, प्रतिनिधी अरुण देसले, सुभाष माळी, राहुल सोनवणे, राहुल पाटोळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। सर्व पत्रकार आज तातडीने बोलावून पत्रकार परिषद घेत आहे। आपण उपस्थित राहिला त्याबद्दल स्वागत आणि आभार। शिंदखेडा नगर पंचायतीच्या फंडामधून सन 2026-27 मध्ये नागरिकांसाठी सोयी सुविधा पुरवण्यासाठी जी कामे करायची आहेत त्याची वार्षिक नियोजनाची जाहिरात 25 मार्च रोजी माननीय मुख्याधिकारी यांनी वृत्तपत्रामध्ये दिली आहे। त्यानुसार काही निर्णय आले आहेत। त्यामधून कामांची दर निश्चिती करण्यासाठी स्थायी समितीची पहिली सभा मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी आयोजित केली होती। या अजेंड्यावर विषय अपूर्ण दिले आहेत असे पत्र देऊन स्थायी समितीच्या सदस्यांनी सभा तहकूब करण्याबाबत कळविले। त्यानुसार स्थायी समितीची दुसरी सभा दिनांक 27 एप्रिल रोजी आयोजित केली। त्या अजेंड्यासोबत सर्व कामाच्या निविदांची जाहिरात देखील जोडण्यात आली। मात्र तरी देखील सर्व 5ही सदस्यांनी अजेंड्यावर विषय लिहायला हवेत म्हणून सभा तहकूब करण्याचे पत्र दिले। मी या दोन्ही सभांच्या वेळी वेगवेगळ्या हजर होते। शिंदखेडा शहरासाठी दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वार्षिक निविदा मंजूर करणे अत्यावश्यक आहे। शहरातील पाणी पुरवठा योजनेतील फिल्टर प्लांटची आतापर्यंत 2 वेळा सफाई करणे आवश्यक होते, परंतु योजना सुरू झाल्यापासून एकदाही ती केलेली नाही। सध्या मुख्य पाईपलाईन तुटली असून पाण्यात नदीचा गाळा येत आहे। पाणी पुरवठा 1-2 दिवस थांबून सर्व गाळा काढणे अत्यावश्यक आहे। वार्षिक टेंडर मंजूर झाले नाही तर काम होणार नाही। शिंदखेडा शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन लिकेज होते, ती दुरुस्त करून पाणी पुरवठा सुरळीत करणे गरजेचे असते। वार्षिक टेंडर मंजूर झाल्याशिवाय या कामांवर खर्च करता येणार नाही। शिंदखेडा ठिकठिकाणी गटारीचे डापे फुटले आहेत। काही ठिकाणी गटारीचे नव्याने कामे केली आहेत। त्या कामांसाठी वार्षिक निविदा मंजूर करणे अत्यावश्यक आहे। माननीय जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गणना करणाऱ्या शिक्षकांचे 3 दिवस प्रशिक्षण सुरू आहे। त्यासाठी मंडप भोजन, साऊंड सिस्टीम, LED आणि अन्य खर्चाचे वर्षभराचे टेंडर असते। टेंडर मंजूर केल्याशिवाय हा खर्च करता येणार नाही। शिंदखेड्यात अनेक ठिकाणी देवी नसल्याने रात्री अपरात्री नागरिकांची गैरसोय होती।
चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. नवीन लाईट टाकण्याची वार्षिक टेंडर मंजूर करणे आवश्यक आहे. आता लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी शहराच्या विविध भागातील नाले गटार सफाई करणे आवश्यक आहे. हे काम झाले नाही तर पावसाळ्यात गटारे आणि नाले होऊन नागरिकांना वेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. पावसाळ्यामध्ये पाणी पुरवठा करताना PCL पावडर तसेच इतर केमिकल वापरून पाणी शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. त्याची वार्षिक टेंडर असते. त्याची दर निश्चित करणे अत्यावश्यक आहे. यासारख्या 25 ते 30 विविध कामांसाठी वार्षिक टेंडरची दर निश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा दैनंदिन कामे ठप्प होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीच्या सदस्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही तर निश्चिती करणे हे नेहमीचेच काम असते. मात्र या सदस्यांना नेमके काय करायचे आहे, त्याचा काय हेतू आहे याबाबत माहिती नाही. शिंदखेडा नगरपंचायत स्थापन झाल्यापासून स्थायी समिती आणि इतर समित्यांची एकदा देखील मीटिंग सभा झालेली नाही. आम्ही पुढाकार घेऊन स्थायी समितीची पहिली सभा या माझ्यासोबतच्या सदस्यांनी सुरू केली आहे. तरी देखील काही निमित्त करून स्थायी समितीची सभा तहकूब करणे, पुढे ढकलणे असे प्रकार सुरू आहेत. त्यांना नागरिकांच्या दैनंदिन अडचणीचे काय करायचे याबाबत निर्णय घेता येत नाही. मात्र या प्रकारांमध्ये गटागटाचे राजकारण न करता शिंदखेडा शहराच्या नागरिकांच्या सोयीसुविधा आपल्याला लवकरात लवकर कशा देता येतील यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. या पत्रकार परिषदेमधून मी हे आवाहन करीत आहे. आपल्या माध्यमातून शिंदखेडा शहराच्या शून्य नागरिकांना या गोष्टीची माहिती व्हावी हा माझा हेतू आहे. एक विषय महत्त्वाचा विषय की ज्याच्या अनुसरून आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहोत. स्थायी समिती आणि विविध विषय समिती असतात. या समित्यांचे सभापती जे असतात ते सभापती आपोआपच स्थायी समितीचे सदस्य असतात आणि स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष असतात. तर नगराध्यक्षांनी म्हणजे CO साहेबांनी ज्या निविदा आपण प्रकाशित केलेल्या आहेत, वार्षिक निविदा ज्यांना म्हणतो आपण, वर्षभरामध्ये शिंदखेड्यात ज्या अडचणी येतील त्याच्याकरता जी कामं व्हायला पाहिजे त्या कामांच्या करता त्या कामांच्या निविदा प्रकाशित केलेल्या आहेत. त्याची रितसर माहिती लोकांना झालेली आहे आणि 21 या महिन्याच्या 21 तारखेला पहिली सभा आपण स्थायीची ठेवली होती, परंतु ती रद्द झाली. त्याच्यानंतर 27ला एक ठेवली होती आज, आणि ती देखील काही कारणास्तव तहकूब झाली. त्याची कारणं काय आहेत, इतर सर्व विश्लेषण या मीटिंगमध्ये होणार आहे. सर्वप्रथम या गटाच्या वतीने आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. शिंदखेडा न्यूजसाठी मुख्य संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा TV न्यूज, जे सत्य तीच बातमी.